इराण इस्रायल युद्धाचं कारण पुढे करत सरकारनं घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढवलेत। त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली महिला अध्यक्षा मनीषा भगत आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखं आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी चूल पेटवून त्यावर भात शिजवून तसंच भाकरी भाजून दरवाढीचा निषेध केला। इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 तर व्यावसायिक सिलेंडरचे दर 118 रुपयांनी वाढवण्यात आलेत। या दरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं चुल्हा जलाव आंदोलन केलं। यावेळेला आंदोलकांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली, तसंच चूल पेटवून त्यावर भात शिजवला आणि भाकरी देखील भाजली। या प्रसंगी मनोज प्रधान म्हणाले की अमेरिका ठरवेल ते आपल्या देशाचं धोरण झालंय, त्यामुळेच युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे। या युद्धाचा अंदाज आलेला असतानाही सरकारला नियोजन करता आलं नाही, यावरून या सरकारची धोरणं कशी तकलादू आहेत हेच स्पष्ट झाले। या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या घरातील बजेट कोलमडून पडणार आहे। एकीकडे महिलांना लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे महिला दिनाच्या एक दिवस आधी दरवाढ लादून दरवाढीची भेट द्यायची, हे खपून घेतलं जाणार नाही। आजचं आंदोलन प्रातिनिधिक असलं तरी महागाई विरोधातील आमचा लढा असाच कायम राहणार आहे। दरम्यान या सरकारनं युद्धाच्या नावाखाली दरवाढ केली आहे। ही दरवाढ म्हणजे भारतीय जनतेची लूट आहे। आधीच महागाई वाढलेली असताना ही दरवाढ करणं योग्य नाही। सरकारनं ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी मनीषा भगत यांनी केली आहे। अमेरिकेमध्ये युद्ध सुरू आहे तर दुसरीकडे भारतामध्ये महागाई वाढताना पाहायला मिळते। गृहिणींचा जो काही आर्थिक बजेट आहे तो कोलमडताना पाहायला मिळतो, कारण गॅस सिलेंडर जो आहे तो महागलेला आहे। उद्या महिला दिन आहे आणि या महिला दिनीच्या एक दिवस आधीच या महिलांना परत खड्ड्यात घालण्याचं काम या केंद्र शासनाने केलेलं आहे। आज घरगुती गॅस 60 रुपयांनी महागला आहे आणि कमर्शियल गॅस 118 रुपयांनी। म्हणजे तुम्ही म्हटलं तसं की आज 5-6 दिवस झालेत या इराण वॉरला, आणि ऑलरेडी आपले पुरी साहेब जे आपले मंत्री आहेत ते म्हणतात की आमच्याकडे मुबलक साठा आहे। मग जो तुमच्याकडे मुबलक साठा आहे, मग आमच्या महिलांना गृहिणींना खड्ड्यात का तुम्ही घालत आहेत? आणि आज 5 दिवसानंतर जर तुम्ही भाव वाढ करत असाल तर येणारं जर हे युद्ध महिना 2 महिना चाललं तर भाववाढ काय होईल, याचे परिणाम काय होणार हे यामुळे दिसून येतं। तर खऱ्या अर्थाने आमचं केंद्र शासनाला म्हणणं आहे की एका हाताने तुम्ही 1,500 रुपये आमच्या महिलांना देत आहे आणि दुसरीकडनं हळूहळू महागाईच्या निमित्ताने हे आमच्याकडनं काढून घेत आहे। त्याचा निषेध करायला, त्याच्या विरोधात आज आम्ही आलेलो आहे। आज आमच्या महिलांनी इथे रस्त्यावर भाकरी बनवलेली आहे, रस्त्यावर त्यांनी चूल 2 पेटवून भात बनवलेला आहे, आणि आम्हाला असं वाटायला लागलं चित्र की येणाऱ्या दिवसात महागाईमुळे गॅस सोडून परत एकदा हीच पाळी आमच्या महिलांवर येते की काय। सर, एकीकडे गॅसचा वाढतोच आहे, मात्र पेट्रोलचे दर देखील वाढताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे सर्वच बजेट जे आहे ते कोलमडत आहे। तुम्हाला सांगतो, गॅसच आता ऑलमोस्ट 1000 पार होणार आहे। पेट्रोल ऑलरेडी 100 रुपयाच्या पलीकडे गेलेलं आहे, आणि मला असं वाटतं की ह्या देशातल्या लोकांना आता विचार करायची गरज आहे की जेव्हा हे भाजप सरकार सत्तेत आलं 2014 मध्ये, तेव्हा काय मुद्दे घेऊन आलेलं, तेव्हा काय महागाईबद्दल मोदी साहेबांनी बोलणं केलेलं, आज ती महागाई कुठे गेलेली आहे। त्यामुळे दर दिवशी आपल्याला ह्याचा झटका बसतोय, आणि आज ज्या पद्धतीने महिला या ठिकाणी जमा झाल्यात, तुम्ही त्यांच्याकडनं ऐका की कशा परिस्थिती त्यांना घर चालवायला लागतंय।